महाराष्ट्र राज्यात गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पान मसाला यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराला समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रतिबंधित पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या संघटित गुन्हेगारी नेटवर्क्स विरुद्ध आता थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या कारवायांमध्ये अनेकदा केवळ किरकोळ विक्रेते सापडतात तर मुख्य सूत्रधार मोकळे फिरतात. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. यापुढे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता उत्पादक, पुरवठादार, वित्त पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक आणि घाऊक विक्रेते अशा संपूर्ण साखळीचा समावेश असतो. पुराव्यांच्या आधारे अशा प्रकरणाचा छडा लावला जाणार असून बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार आणि आंतरराज्य पुरवठा साखळीचा वापर करणाऱ्या प्रत्येक सदस्याविरुद्ध मोकोका अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केलेली आहे. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही, फूड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतोय. मग याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळं, ते बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचं रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. मुंढेंनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिबंधक गुन्ह्यांमध्ये 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आली आहे. समाचार टुडेसाठी प्रतिनिधी रमेश तायडे, ठाणे.